माझ्या विरोधात कैलास गोरंट्याल यांनी षडयंत्र रचलं. काँग्रेस पक्षातून निलंबित केलेल्या सत्संग मुंडे यांचा आरोप. जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी निलंबनाचं पत्र व्हायरल केलं. मी पक्षविरोधी काय काम केलं हे मलाच माहिती नाही. माझ्या विरोधात काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप काँग्रेस पक्षातून निलंबित केलेल्या सत्संग मुंडे यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्यानं सत्संग मुंडे यांच्यावर कारवाई करत 6 वर्षाकरिता निलंबित करण्यात आलंय. मात्र मलाच माहिती नाही की मी पक्षविरोधी कोणतं काम केलं आहे. मी विधानसभा निवडणुकीत उभा राहू नये म्हणून जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी हे षडयंत्र रचलं आहे. माझ्यावर जी कारवाई झाली ती मग कैलास गोरंट्याल, सुरेशकुमार जेथली आणि राजाभाऊ देशमुख यांच्यावरही व्हायला हवी, असं मुंडे यांनी म्हटलंय. जालन्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हे आरोप केलेत. मी अद्याप पक्षविरोधी कोणतेही काम केलेले नाही. मी पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन माझं म्हणणं मांडणार आहे. त्यामुळे मला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, असं सत्संग मुंडे यांनी म्हटलं आहे. 2019 पासून मी जालन्यामध्ये विधानसभा आणि लोकसभेसाठी उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करत आहे. यावर्षी सुद्धा लोकसभेसाठी माझ्या बाजूने चांगलं वातावरण निर्माण झालं होतं. हे सर्व पाहून विरोधकांमध्ये धडकी भरलेली आहे आणि त्यामुळे षडयंत्र रचून माझ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे मुंडे म्हणाले. मागील कित्येक वर्षापासून जालना जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यात किंवा ग्रामीण भागात काँग्रेसच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांनी शाखा ओपनिंग केलेली नसून पक्षवाढीसाठी कोणत्याही प्रकारचे कामं केलेली नाहीत, सत्संग मुंडे यांचा आरोप. नाही, काल मला संध्याकाळी ईमेलद्वारे एक पत्र मिळालं आणि त्यातून मला आश्चर्यकारकरित्या पक्षातून निलंबित केले 6 वर्षासाठी निलंबित केल्याचं कळालं. ते मला आश्चर्यकारक होतं, कारण की मला कोणतंही नॉलेजमध्ये नसताना अचानक मी पक्षातून काय निलंबित झालो याचा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाल्यानंतर मी नाना गावंडे यांच्याशी बोललो आणि त्यांनी मला सांगितलं की आपण प्रांताध्यक्षांना भेटून आपली म्हणणं मांडा. मी त्यांना भेटण्यासाठी जाणार आहे. पण काल मीनव्हाईल मला असं वाटलं की फक्त हे पत्र मला आलं आहे, पण ते मीडियामध्ये आलं आणि मीडियामध्ये आल्यामुळं मी आज मीडियाद्वारेच जालना जिल्ह्यातील काँग्रेस दुरुस्त करण्यासाठी या जिल्हा काँग्रेसचे प्रभारी माजी आमदार नामदेव पवार, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, या शहराचे आमदार कैलास गोरंट्याल आणि माजी आमदार सुरेश जेथल्या यांनी जे काही मागच्या 8-10 वर्षामध्ये काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी केलेल्या कामाचं अवलोकन करून त्यांच्यावर सुद्धा कार्यवाही करावी. त्याशिवाय जालना जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष दुरुस्त होणार नाही. मी हे मागणी नाही, मला नोटीसच नाही मिळाली. आश्चर्य मला तेच आहे की मी काय पक्षविरोधी काम केलं हे मलाच माहिती नाही आहे. या संदर्भात आपण कारण काय नाही, मलाही मी का वाचून दाखवलं. त्याच्यामध्ये त्यांनी फक्त दिले की आपण लोकसभेच्या काळामध्ये पक्षविरोधी काम केल्यामुळं आपल्याला 6 वर्षासाठी निलंबित करण्यात आलं. तुमच्याविषयी तक्रार करण्यात आली, याच्यावर म्हणजे काय तुम्हाला वाटतं? नाही, मला तक्रार केलेली माहितीच नाही. मी हे एक अंदाज बांधला आणि ह्या लोकांचा जो मागच्या प्रचारामध्ये सुद्धा मला जी काही भावना होती तर ती भावना योग्य वाटली नाही, म्हणून मी यांची नावं घेतली आणि हे दर निवडणुकीला माझ्या विरोधात काम करतात. आता हे जे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं नंतर मग तुम्हाला मिळाले, या मागे कोण असणार तुम्हाला कोण वाटतंय? नाही, हे तर कोण आहे? हे राजाभाऊ देशमुख हे त्याच्या मागे आहेत. त्यांनी हे पत्र सगळ्यांना व्हायरल केलं. वरिष्ठांची भेटणार का आता? नक्की भेटणार आणि माननीय प्रांताध्यक्ष मला याच्यात न्याय भूमिका देतील याची मला अपेक्षा आहे. कारण काय म्हणजे मेन मुद्दा काय की हे असं का जमू शकतो? फक्त मला असं वाटतं याचं राजकीय कारण असं आहे की 2009 पासून मी सातत्याने विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी मिळावी जालना विधानसभेची म्हणून मागणी करतो आणि आपल्याला मी लोकसभेला आत्ता 1 to 1 मध्ये माझं नाव खूप चांगल्या पद्धतीने चर्चेला आलं ओबीसीचा उमेदवार म्हणून. तसं जालना शहरामध्ये कदाचित मला उमेदवारीचा जो अडसर होणार होता तो दूर करण्यासाठी माझ्या विरोधात ही कारवाई केली असं मला वाटतं. या षडयंत्रमागे कोण असू शकतो? या षडयंत्रामागे कैलास गोरंट्याल, राजाभाऊ देशमुख. असताना मला सकाळी नामदेव पवार असं म्हटले की तुम्ही काँग्रेस पक्षाच्या प्रचारामध्ये थोडंसं पाहिजे तसं हे केलं नाही, जितकं तुमची जी क्षमता होती त्या क्षमतेने काम केलं नाही. तर आता माझी क्षमता तर वास्तविक मी नामदेव पवार जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष जे आहेत आमचे, जे की शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी फिरून आता ते काँग्रेसमध्ये वाढवण्यासाठी आले आणि त्यांनी
जालना शहरातली काही जी काही शहरामध्ये 10,000 म्हणजे 9,400-600 मतांपर्यंतची जी काही शहरामध्ये पिछाडी झाली आहे काँग्रेसच्या उमेदवाराची, त्याबद्दल खरं तर एक पहिल्यांदी बैठक घ्यायला पाहिजे होती. त्या बैठकीत माझ्यावर जे काही जबाबदारी दिलेली होती, त्यांनी त्याला भाऊसाहेब काळे त्यांचे काही लोक आले होते. काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी माझ्याशी संपर्क केला नाही किंवा त्यांनी येऊन मला विचारलं नाही. मीच मागे लागून त्यांच्याकडून काम मागितलं आणि अनेक बूथवर जे आपले सक्रिय पदाधिकारी होते, मग त्याच्यात पीस फाउंडेशनचे होते, निर्भया बनोमधल्या आप पक्षाच्या असतील, इतर पक्षाच्या असतील, सगळ्या जे माझ्या संपर्कातले आणि काँग्रेस पक्षाचे युवक काँग्रेसपासूनचे पदाधिकारी यांना मी कामाला लावलं. आणि त्या ठिकाणी जुना जालना भागामध्ये जर आपण पाहिलं तर मला असं वाटतं की काँग्रेस याच भागामध्ये हे आहे, त्यांना काँग्रेसच्या कल्याण काळेंना मताधिक्य मिळालं आहे. मग मी पक्षविरोधी काम कुठं केलं? जिल्हा काँग्रेसने अहवाल दिलाय की आमच्या जिल्हा काँग्रेसचे प्रभारी नामदेव पवार यांनी अहवाल दिलाय. या शहराचे आमदार कैलास गोरंट्याल दरवेळेस मी विधानसभेची उमेदवारी मागणार म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक मला या कार्यवाहीसाठी जिल्हा काँग्रेसला, शहर काँग्रेसच्या अध्यक्षाला परावृत्त केलं आहे का? आणि या सगळ्याच्या मुळाशी जे काही माजी आमदार सुरेश जेतले आहेत, जे की शिवसेनेतून आलेत, आणि काँग्रेस पक्षाची माझी धारणा आहे की काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक गटबाजीला सुरेश जेतल्या, राजाभाऊ देशमुख आणि कैलास गोरंट्याल यांची धोरणं कारणीभूत आहेत. आणि माझ्यासारख्या संघटनेतल्या काम करण्याला आणि 1 महिना मरण्यासाठी तयार असलेल्या माझ्यासारख्या कार्यकर्ता पक्षाच्या विरोधात काम करू शकतो का? मी आपल्याद्वारे जनतेला सांगू इच्छितो की मी असं कोणतंही कृत्य केलं नाही. आणि म्हणून मला यांनी सांगावं मी काय केलं याचा खुलासा करण्यासाठी मी आज ही पत्रकार परिषद बोलवली होती. मी नाना